थोडंसं आपल्या पुण्याच्या प्रथम नागरिक महापौर आदरणीय नागपुरे या इथे आवर्जून आज आलेले आहेत. रामलिंगाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे नक्कीच आहे आणि त्या इथल्या त्यांचे मामांचं हे घर शिरूरमध्ये त्यांचं आजोळे आणि आपल्याला त्यांचं शिक्षण त्यांचं कॉलेजचं शिक्षण पण शिरूर शहरात सिटी बोरो कॉलेजमध्ये झालं आणि आपल्या इथे शिकलेले आज आपल्या भगिनी आज पुण्याच्या सर्वोच्च पदावर त्या विराजित झाल्या स्थानापन्न झाल्या त्याचा आपल्याला शिरूरकरांना नक्कीच आपल्याला अभिमान आहे. त्याचप्रमाणे आपल्या इथल्या नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजितराव पाचारणे या पण आज यांची दोन्ही बहिणींची पहिलीच महाशिवरात्रीची पालखी या ठिकाणी आहे आणि दोन्ही भगिनी या ठिकाणी या पालखीला आज आवर्जून इथं उपस्थित झाल्या आणि म्हणून शिवसेना मंडळाच्या वतीने रामलिंग ट्रस्टच्या वतीने आणि शिरूर नागरीच्या नगराध्यक्षांच्या वतीने सगळ्यांना आपल्याला दोघांना हार्दिक पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो. आशीर्वादाचा आशीर्वाद आपल्या नेहमीच बरोबर आहे. त्यात ताई तुम्हाला या ठिकाणी तुमचा आता सगळा सत्कार होतोय. पुण्याच्या महापौर तुम्ही बनल्यात, इतकं मोठं पद तुम्हाला मिळालंय. काय भावना आहे तुमच्या शिरूरच्या वतीने? तुमच्या काय भावना आहे? मला खूप आनंद होतोय. महापौर झाल्यानंतर मी माझ्या गावी आले आहे. आज महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी या गावातून रामलिंग महाराजांची पालखी निघते आणि त्या पालखीच्या दर्शनासाठी खरं तर मला यायचं होतं म्हणून मी इथे आले आणि सगळ्या गावकऱ्यांनी पंचक्रोशीतल्या सगळ्यांनी येऊन माझा इथे सत्कार केला. मला फार बरं वाटतंय, त्यामुळे आनंद होतोय. शेठ काय सांगाल तुम्ही हे जे पालखीचं नियोजन आहे त्यासाठी ताईंना आपण बोललोय नगराध्यक्षताई त्या ठिकाणी सगळ्या महिला राज्य आहे तुमच्या मार्गदर्शनाकडे सगळं चाललेलं आहे सगळं, तर काय सांगाल तुम्ही पालखीबद्दल नियोजन? ही रामलिंगाची पालखी गेली 50 वर्षापासून शिरूर शहरामध्ये इथे चालू केलेली आहे आणि शिरूर शहराचे वैशिष्ट्य जात-पात धर्म इथे काही आपण मानत नाही. सर्व जाती धर्माचे लोक या पालखीला आवर्जून असं हजर होतात आणि आज दुधात साखर आनंदाची गोष्ट की आपल्या शिरूरच्याच भगिनी आज महापौर पदावर उच्च पदावर त्या स्थानपन्न झाल्या आहेत आणि त्या रामलिंग प्रभूचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि पालखीचे दर्शन घेण्यासाठी आपल्या त्या आवर्जून इथं आल्या आणि आपल्या नगराध्यक्ष पण आवर्जून त्यांचं तर कर्तव्यच आहे
ऐश्वर्याताईंचं की शिरूर शहराची पालखी आहे आणि त्या शिरूर शहराच्या प्रथम नागरिक आहे. या पुण्या शहराच्या प्रथम नागरिक आणि शिरूर शहराच्या प्रथम नागरिक या दोघांचा सत्कार करताना आपल्या शिरूरवासियांना आपल्याला अतिशय आनंद होतो. यांची भविष्याची वाटचाल अशी पुढे जावं आणि पुढे त्यांना आमदारकीचं पद मिळावं अशी मी आशा व्यक्त करतो. रामलिंग महाराज ते नक्की आपली आशा पाळेल. धन्यवाद. खरं तर शिरूर शहरामध्ये त्या ठिकाणी नगराध्यक्ष देखील पहिल्यांदाच आता महिलांच्या रूपात मध्ये तुम्ही दोघी भगिनी आहेत. तर काय पहिल्यांदाच तुमचा अनुभव आहे पालखीचा काय सांगाल? पहिल्यांदाच मी नगराध्यक्ष म्हणून शिरूरची प्रथम नागरिक म्हणून या पालखीच्या सोहळ्यात सामील झालेली आहे. तर आनंद आहे की मला महादेवांचं दर्शन भेटतंय, पालखीची आशीर्वाद भेटत आहेत आणि हे खरं शक्य आहे ते प्रकाश शेठ धारीवाल यांच्यामुळं, माऊली आबांमुळं आणि स्वर्गीय आपले अजितदादा पवार साहेब. आज खरंच या क्षणी त्यांची आठवण होतीच आहे आणि एक खळखळ व्यक्त होते की ते नाही आहेत म्हणून एवढं सांग.